श्रीगणेशाय नमः। सजयति सिन्दूरोऽग्नौ देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा सर्वणीर्व्यतमसारासन्नाश्रीविघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवलाया शुभ्रवस्त्रामृताया वीणावरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासनाया ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहां मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं माधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। श्री गणेशाय नमः। संत महिपती महाराजांनी लिहिलेली काही संत चरित्र, संत लीलामृत ग्रंथातली काही संत चरित्र आपण ऐकतो आहोत। यामध्ये आपण पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत असं न करता सुरुवात आपण 18व्या अध्यायापासून पुढे केली। त्यानंतर गेल्या 2-3 दिवसात पहिला 1-2 अध्याय घेतले। आता शेवटचे 1-2 दिवस राहिलेले असल्यामुळे मधले अध्याय आता सध्या मी घेतोय आणि मग जे काही शिल्लक राहतील ते जशी सवड मिळेल तसे तेही घेतले जातील। पण प्रत्येक अध्यायामध्ये चरित्र वेगवेगळे आहेत, त्यामुळे अध्याय क्रमांक मागे पुढे जरी झाला तरी संतलीला ह्या आपल्याला सलग ऐकायला मिळतात। अध्याय कदाचित मागे पुढे असेल पण कथा मात्र या प्रत्येक 1 अध्याय 2 अध्यायामध्ये किंवा काही वेळेला 3 अध्यायामध्ये एखादी कथा असू शकते। त्यामुळे कथा सलग ऐकायला मिळतात, फक्त अध्यायाचे क्रमांक पुढे मागे, कारण जसा काळ वेळ आपल्याकडे उपलब्ध आहे तसं ते आपण करतो। श्री गणेशाय नमः। करावया जगदोद्धार भूतळे अवतरले वैष्णवीर, त्यांचा महिमा अनुपम थोर नसे साचार वर्णिता। निर्गुणा जे निर्गुण नभीचे विहंगम जाणगे, शांती सागरीचे मीनकी ते निर्जळवणीचे जीवन विश्रांतीचे स्थान पांतस्ता। नातरे पट्टण भूतदयेचे नांदरसे गोकुळ नंदाचे, कीते सरोवर समतेचे अगाध साचे भरलेसे। कीते सद्भक्तच्या तकावरी वर्षती मेघ निरंतरी, कीते अध्यात्मरत्नांची मांतुसवरी भरून तोंडोरी आले असे। का ते अविद्यानिशीचे पूर्णचंद्र के सायुज्य भक्तीचे नरेंद्र, भद्रीचे नरेंद्र के अविनाशपदीचे इंद्र प्रेमामृत सेविती। की ते भवसागरीचे 10 स्वर मूढ जनास पाविती, पारकी ते नवभक्तीचे थोर ध्वज साचार फडकदी। जो निर्गुण निराकार ईश्वर संततयाचे अलंकार व कीर्तने, कीर्तने रंगीचे प्रेमसाचा प्रेमसार घोष गजरनामाचा। संत विवेकाचे खाणे संत सद्विद्येची पेरणे, संत वैद्यराचे शिरोमणे भवरोग दिसून टाकिते। अविद्या तिमिर करावया दूर संत उदयास आले, दिनकर्ता यांची चरित्रे अनुभार ऐका सादर भाविक। संतांचं वर्णन या सुरुवातीच्या ओव्यामध्ये केलेले आहे। संत कसे आहेत? करावया विश्वोद्धार भूतळी अवतरले वैष्णवीर। संत कसे आहेत? या जगाचा उद्धार करण्यासाठी भगवंताच्या आज्ञेने अवतीर्ण झालेले। वास्तविकता काय आहे? यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। जिथे एकदा गेल्यानंतर परत यायचं कामच नाही, अशा ठिकाणी ते जाऊन पोहोचलेले। पण भगवंतानी त्यांना या विश्वोद्धाराच्या कामासाठी पुन्हा पृथ्वीवर जायला सांगितले। करावया विश्वोद्धार भूतळी अवतरले वैष्णववीर।
त्यांचा महिमा अनुपमथो नसे साचार वर्णित. आता भगवंत ज्यांना जगाचा उद्धार करायला पाठवतो त्यांचा अधिकार केवढा असेल? अवर्णनीय. जे निर्गुण नभेचे विहंगम जाण, जे निर्गुण निराकार परमात्म्याच्या आकाशात भ्रमण करणारे विहंगम म्हणजे पक्षी आहेत, की शांती सागरीचे मीन किंवा शांतीचा समुद्र भरलेला आहे त्यामध्ये स्वैर संचार करणारे असे ते मासे आहेत. की शांती सागरीचे मीन, की ते निर्मळवनीचे जीवन, विश्रांतीचे स्थान पांथस्थान. किंवा एखाद्या वनामध्ये जंगलामध्ये पांथस्थ चाललेला आहे आणि तो थकला आहे, त्याला आता कशाची आवश्यकता आहे? पाण्याची आवश्यकता आहे. मग थकलेल्या पांथस्थाला एखादं निर्मळ जळ असणारं सरोवर जर भेटलं तर त्याला किती आनंद होईल. तसे आपण संसार सागरामध्ये गांजून गेलेल्या माणसाला हे संत म्हणजे कसे आहेत? निर्मळ जळ. थकलेल्या माणसाला पाणी मिळाल्यानंतर माणसाला जशी मनाची शांती मिळते, तसं या प्रपंचाच्या व्यापामध्ये थकलेल्या माणसाला हे निर्मळ जळ आहे. की ते निर्जळ वनेचे जीवन, विश्रांतीचे स्थान पांथस्थान. पांथस्थाला एखादा विश्रांतीचं स्थान असावं असे संत आहे, जिथे गेल्यानंतर मनाला विश्रांती मिळते. नात्रे पट्टण भूतदयेचे क्षेत्र आहे. कशाचं? भूतदयेचं क्षेत्र आहे, जिथे भूतमात्राविषयी तळमळ आहे, प्रेम आहे. नातरी पट्टण भूतदयेचे नांदस एक क्षेत्र गोकुळ नंदाचे. किंवा गोकुळामध्ये जसं नंदाच्या घरामध्ये आनंद उत्सव चाललेला आहे. का? नंदाच्या घरी कोण आहे? परब्रह्म निष्काम. तो हा परब्रह्म निष्काम, तो हा परब्रह्म निष्काम असणारा परमात्मा या नंदाच्या घरी नांदतोय. त्यामुळे काय? आनंदी आनंद आहे. नांदतसे गोकुळ नंदाचे, की ते सरोवर ममतेचे आघात असाचे भरलेसे. नंदाच्या घरी ज्याप्रमाणे कृष्ण असल्यामुळे नंदाचं गोकुळ आनंदात आहे, तसं संतांच्या हृदयामधला परमात्मा त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या भक्तगणांना आनंद देतोय. आता जसा बघा, परमात्मा सर्वत्रच आहे ना, मग नंदाच्या घरात काय विशेष आहे? पण नंदाच्या घरामध्ये अवतीर्ण झालेला तो परब्रह्म निष्काम. तसा हा परब्रह्म निष्काम असणारा परमात्मा संतांच्या ठिकाणी आपल्याला जाणवतोय. जसा तिथे जाणवत होता तसा इथे जाणवतो. की ते सद्भक्त चातकावरी वर्षती मेघ निरंतर. ज्याप्रमाणे चातक पक्षी कधी एकदा ढग येतील, मेघ येतील आणि त्यांच्यातनं जलाचा वर्षाव होईल यासाठी चातक पक्षी जसे त्या मेघाकडे आतुर झालेले असतात, तसे भक्त संतांच्या मुखातनं बाहेर पडणारे शब्द ऐकायला आतुर झालेले असतात. काय म्हटलंय पहा, की ते सद्भक्त चातकावरी वर्षती मेघ निरंतर. सद्भक्त असणाऱ्या साधकावरती निरंतर वर्षाव करतात. कशाचा? भक्तिरसाचा. की ते सद्भक्त चातकावरी वर्षती मेघ निरंतरी, की ते अध्यात्मरत्नाची मांदूस बरी. जसं काही एखादी रत्नाने भरलेली पेटी असावी, तशी संतांच्याकडे ही शब्दाची रत्ने भरलेली आहेत, काठोकाठ भरलेली आहेत. की ते अध्यात्मरत्नांची
पण त्यांच्याकडे रत्न कसली? आध्यात्मिक रत्न आहेत त्यांच्याकडे. की ते अध्यात्मरत्नांची मानदुसवरी भरोने तोंडवरी आली असे. जशी ती मानदूस म्हणजे पेटारे असायचे पूर्वी, काठोकाठ भरलेले आहेत कशाने? रत्नाने. तसे संतांच्या घरी शब्दांची रत्न काठोकाठ भरलेली आहेत. आध्यात्मिक शब्दांची रत्न काठोकाठ भरलेली आहेत. का ते अविद्या निशीचे पूर्णचंद्र, किंवा रात्री सर्व ठिकाणी अंधार आहे, पण आधार कशाचा आहे? आकाशातल्या चंद्राचा आधार आहे. तसं जीवनामध्ये नैराश्य आलेलं आहे, पण आधार कुणाचा आहे? संतांचा आहे. का ते अविद्यानिशीचे पूर्णचंद्र, पौर्णिमेचा चंद्र असावा तसा त्या अंधाराला नाहीसा करतो. तसं मनुष्याच्या मनामध्ये असलेलं अज्ञान नाहीसं करण्याचं काम कोण करतायत? संत. का ते अविद्यानिशीचे पूर्णचंद्र, की सायुज्य भद्रीचे नरेंद्र. किंवा राजा आहे. राजा काय करतो? आलेल्या सगळ्या माणसाला जे मागेल ते देतो. तसं हे सिंहासनावर बसलेत कोण? संत. कसल्या? सायुज्य सिंहासनावर बसलेले आहेत. त्यांच्याकडे जे भक्त येत आहेत त्यांना ते मुक्त हस्ताने वाटतायत. की सायुज्य भद्रीचे नरेंद्र, की अविनाशपदीचे इंद्र. आता इंद्र कसा आहे बघा. स्वर्गामध्ये असणारा इंद्र हा कायमचा एक नाही आहे. जो 100 अश्वमेध यज्ञ करतो तो इंद्रपदाला प्राप्त होतो. म्हणजे नवीन एखाद्याने 100 अश्वमेध यज्ञ केले की पहिल्या इंद्राची सत्ता संपली, हा नवीन इंद्र तिथे जाऊन राज्य करणार. म्हणजे स्वर्गामध्ये असणारा देवांचा राजा इंद्र हा कायम एक राहत नाही. दुसरा त्याच्यापेक्षा पुण्यवान मनुष्य आला की याची सत्ता संपली. मग असे अस्थिर असणारे इंद्र हे नाहीत. संत कसे आहेत? अविनाशी इंद्र. ते कायम त्या सत्तेवर बसलेले आहेत, अविनाशपदी बसलेले आहेत. कोण? संत. की अविनाशपदीचे इंद्र. ते इंद्रासारखे आहेत सत्ताधीश, पण इंद्राची सत्ता जशी जाते तशी यांची सत्ता जात नाही. अविनाश सत्ता. की अविनाशपदीचे इंद्र प्रेमामृत सेविते. तो त्या ठिकाणी बसणारा इंद्र अमृताचं प्राशन करतो, आणि या ठिकाणी असणारे संत प्रेमामृताचं प्राशन करतात. प्रेमामृत सेविते, की ते भवसागरीचे जहाज थोरम. किंवा समुद्र आहे. आता समुद्रातनं तुम्ही म्हणाल होडीतनं जाता येईल, याच्यातनं जाता येईल, पहिल्या तीराला जाता येईल, पण त्या समुद्रामध्ये मोठे मोठे मासे आहेत. जर होडीतनं जायचं म्हटलं ना तर माशाच्या त्या एका फटकाऱ्यासहित ती होडी उलटून जाईल. मग अशा ज्या ठिकाणी सुसरी आहेत, मगरी आहेत, ज्या ठिकाणी होडीतनं जाता येत नाही, नावेतनं जाता येत नाही, त्या ठिकाणी काय करावं लागतं? मग अशा ठिकाणी जहाजातनं जावं लागतं. म्हणजे त्या जहाजाला हे किती मोठे मगर मासे काय असले ना, ते जहाज त्याला दाद देत नाही. तसं भवसागरामधले हे साधुसंत म्हणजे जहाज आहेत. त्या जहाजात आपण बसलो तर मग काही त्या मगरमच्छाची षडविकाराची भीती आपल्याला राहत नाही. की ते भवसागरीचे जहाज थोर, जडमुढास पाविती पार. हे जडमुढाला पहिलं तीराला नेतात. की ते नवविध भक्तीचे थोर, ध्वज साचार फडकते. किंवा जणू काही संत म्हणजे नवविधा भक्तीचे ध्वज आहेत. ध्वज कसा आहे? लांबून पाहिलं की कळतं आपलं ठिकाण जवळ आलं. पाहता सद्गुरूचा झेंडा, आनंद उसळे ब्रह्मांडा. कीर्ती नवखंड अखंड प्रचंड गर्जत असे. पाहता सद्गुरू महाद्वार, जणू कन्येसी माहेर. पाहता चित्ती नये धीर, नैनी नीर लोटत असे. पंढरपूरला गेलं, पांडुरंगाच्या मंदिरावर झळकणारा ध्वज पाहिला की काय होतं? पाहता सद्गुरू महाद्वार, जणू कन्येसी माहेर. नैनी नीर लोटत असे.
पाहता सद्गुरूचा झेंडा, आनंद उसळे ब्रह्मांडा, कीर्ती नवखंड अखंड प्रचंड गर्जत असे. तो पांडुरंगाच्या कळसावरचा ध्वज पाहिल्यानंतर आनंदाचा भरतोय ते की आता पंढरपूर जवळ आलं. आता कधी एकदा जाऊन मी भेटतो माझ्या सद्गुरूला, माझ्या परब्रह्म परमात्म्याला. हे नवविध भक्तीचे ध्वज आहेत. त्या ध्वजाकडे पाहिले की समजायचं आलं पंढरपूर जवळ आलं. हे संतांचं दर्शन झालं ना, मग पांडुरंग नक्की भेटणार. जसा ध्वज पाहिल्यानंतर कळतं की आलो मी भगवंताच्या द्वारात येऊन पोहोचलोय, तसं संतांच्या जवळ गेले की समजायचं आपण देवाच्या दारात गेलो. की ते नवभक्तीचे थोर ध्वजसाचार फडकते, जो निर्गुण निराकार ईश्वर संत तयाचे अलंकार. निर्गुण निराकार परमात्म्याच्या अंगावरचे ते अलंकार आहे. जसं बघा, सोन्याची मूर्ती तयार केली आणि सोन्याच्या मूर्तीवरती अलंकार सोन्याचेच आहेत. तसं निर्गुण निराकार परमात्म्याच्या अंगावरती असणारे हे संत म्हणजे अलंकार आहेत. जो निर्गुण निराकार ईश्वर संत तयाचे अलंकार, कीर्तन रंगीचे प्रेमसार घोष गजरन नामाचा. संत म्हणजे काय? कीर्तन रंगीचे प्रेमसार. कीर्तनामध्ये प्रेमरस ओथंबून वाहत असतो. कीर्तन रंगीचे प्रेमसार घोष गजर नामाचा. कीर्तनामध्ये काय? नामघोष. संत विवेकाची खाणी. संत काय? विवेकाची खाणी. जसं खाणीतनं अनेक रत्न निघतच राहतात, तसं संतांच्या जवळ विवेकाची खाणी आहे. संत अनेक किती भक्त येऊ द्या, सगळ्यांना ते विवेकी करतात. आलेत कोण? आधी अविवेकी आलेले, आता बाहेर पडताना कसे झालेत? विवेकी झालेत. आलेत म्हणजे जे संतांच्या दर्शनाला आलेले आहेत, अजून त्यांच्याकडे सारासार विवेक नाही आहे, म्हणून तर आलेले आहेत ना, की देवा मला काहीतरी बुद्धी दे. संतांना ते बुद्धी मागायला आलेले आहेत. आणि मग संत सहवासामध्ये ते काय होतात? विवेकी होऊन बाहेर पडतात. मग असं एक दोन माणसाला विवेक दिला म्हणजे यांच्याकडचा विवेक संपला असं आहे का? नाही, ते विवेकाची खाणी आहे. संत विवेकाची खाणी, संत सद्विद्येची पेरणी. शेतकरी जसा पेरत जातो ना, तसं संत पेरत जातात. काय पेरतात? सद्विद्या पेरतात, चांगले विचार पेरतात. सद्विद्येची पेरणी संत वैद्यराज शिरोमणी भवरोग निरसोनी टाकते. ज्याप्रमाणे वैद्य मनुष्याच्या शरीरामध्ये असलेला रोग नाहीसा करतो, त्याप्रमाणे संत हा भवरोग नाहीसा करून टाकतात. संत वैद्यराज शिरोमणी भवरोग निरसोनी टाकते. अविद्या तिमिर करावया दूर संत उदयास आले दिनकर. अविद्या म्हणजे अज्ञान. अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करण्यासाठी संतरूपी सूर्य उदयाला आलेले आहेत. अविद्या तिमिर करावया दूर संत उदयास आले दिनकर. त्यांची चरित्रे अनुपम फार ऐका सादर भाविको. अशा संतांची चरित्र ऐका. मागील अध्यायी कथा निश्चिती ज्ञानदेवे सविले रुक्मिणीपती. जे प्रेमवचन ऐकोने प्रीती आनंदाचे ते सकळांच्या. संत भक्त आनंदले मने म्हणते धन्य ज्ञानदेवाची वाणी. संती करुणी करुणावचने चक्रपाणी आळविले. कैसी परिकर केली स्तुती नित्य पडतास प्रेमयुक्ती. तेणे परब्रह्म श्रीविती तयास निश्चिती सभोवते वैष्णव भक्त आनंदे जय जयकारे करचत. तयासी तुष्टोन प्रणनाथ प्रसाद त्वरित दिला. ज्ञानदेव म्हणे रुक्मिणीपती तुझ्या चरणाच्या अद्भुत कीर्ती. जेथे योगेश्वर निश्चिती सप्रेमयुक्ती राहिले. तव पुंडलीकर जोडून सद्भाव एक रूपाय स्तव न. तो इतक्यात मध्ये नारायण बोलले वचन ते ऐका. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताची स्तुती केली. ती सगळी ऐकून सगळे संत मंडळी आनंदित झाले. आता पुंडलिक पांडुरंगाची स्तुती करायला पुढे आलेले आहेत. त्याला मध्येच थांबवलंय कोणी? पांडुरंगाने. आणि पांडुरंग पुंडलिकाला काय म्हणतात?
तव पुंडली कर जोडून सद्वावे करूप आहे स्तवन, तो इतक्यात मध्ये नारायण बोलिले वचन ते ऐका. म्हणे पुंडलिका ऐकमात, सोपान उभा जोडून ह्यात, तरी तयासी समाधी निश्चित द्यावी त्वरित जाऊन. सांगितलं, अरे सोपान काका थांबले, त्यांना समाधी द्यायची. माऊलीनं समाधी दिलेली, आता समाधी कोणाला द्यायची? आता म्हणाले समाधी द्यायची सोपान काकांना. सोपान उभा जोडून यात, तरी यासी समाधी निश्चित द्यावी त्वरित जाऊन. सन्मुख निवृत्ती मुक्ताबाई तयासी बुजावी शेषी आहे, मग उद्धव आक्रोरासी पायी ते समयी निर्विले. समोर निवृत्तीनाथ होते, मुक्ताबाई होत्या, त्यांना भगवंताने समजावून सांगितलं. यादव कळीचा भक्त वैष्णव, ज्याचे भक्ती बुल्ला माधवा, तो ज्ञानदेवासी जीवीची भाव बोले उद्धव निजप्रीती. म्हणे तू योगी हा शिरोमणी, कृपेने तुष्टला चक्रवाणी, देवादिदेव स्वयोनी समाधी संजीवनी दिधली. माऊलीला म्हणतायत कोण? उद्धव, की तुम्हाला प्रत्यक्ष पांडुरंगाने समाधी दिली. ब्रह्मादिका नातोडे जाण, शिवादिक चिंतिती ज्याचे चरण, तो सगुण साक्षात जगजीवन झाला अधीन भक्तांच्या. ऐसे बोलता उद्धव काय म्हणती ज्ञानदेव, आम्ही दीन विठोबाचे सर्व कृपा केशव करीत असे. उद्धवाला माऊली म्हणतात की मला समाधी द्यायला पांडुरंग आले, हे खरं आहे, आम्ही त्यांचीच आहेत ना लेकरं. आई मुलासाठी नाही धावणार तर कोणासाठी धावेल? काय म्हणते ज्ञानदेवा, आम्ही दीन विठोबाची सर्व कृपा केशव करीत असे. तुम्ही भाग्याचे पूर्णसागर विष्णू संगीत निरंतर, देवे जे घेतले अवतार ते तुमच्या कैवारे करून. उद्धवाला म्हणतात तुम्ही भाग्यवान आहात, कायम तुम्ही भगवंताच्या जवळ आहात. प्रकाश पहावया जनी उदयासे तो आसरवणे, तेवी तुमच्या कैवारी चक्रपाणी अवतार धरून क्रीडित. की तृषा लागता चातकासे मेघ गर्जना कृती आकाशे, तैशाच परी ऋषिकेशी पाहे तुम्हासे लवलाय. तानया क्षुधा लागली मोठी, माता जाणतसे आपले पोटी, तैशाच परी जगजेठी पावे संकटे निजभक्ता. ज्याप्रमाणे लहान मुलाला भूक लागलेली असेल हे कोण जाणतं? आई जाणते. त्या मुलाला कळत नाही आपल्याला भूक लागली की नाही, पण आई म्हणते नाही तुझी भुकेची वेळ झाली, आता 2 घास खाऊन घे. माता जाणत असे आपले पोटी, तैशाच परी जगजेठी पावे संकटी निजभक्ता. तव उद्धव म्हणे ज्ञानेश्वरा, आम्ही जाणू कृष्ण अवतारा, परी पांडुरंग मूर्ती निर्धारा, अमुच्या अंतरा नेणवे हे विठ्ठल नामालौकिक. हे विठ्ठल नामालौकिक. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. तुम्ही भाग्याचे पूर्णसागर विष्णू संगीत निरंतर, देवे जे घेतले अवतार ते तुमच्या कैवारे करून. प्रकाश पाहावया जनी उदयास येतो वासमणे, तेवी तुमच्या कैवारी चक्रवाणी अवतार धरून क्रीडता. की तृषा लागता चातकासे मेघ गर्जना करती आकाशे, तैशात परी ऋषिकेशी पाहे तुम्हाशी लवलाय. तानया क्षुधा लागली मोठी, माता जाणत आपले पोटी, तैशात परी जगजेठी पावे संकटी निजभक्ता. त्या उद्धव म्हणे ज्ञानेश्वरा, आम्ही जाणो कृष्ण अवतारा, परी पांडुरंग मूर्ती निर्धारा, अमुचांतरा नेणवे. उद्धव म्हणतो मी कृष्णाचा सांगाती खरा, कृष्णाने निजधामाला जाताना सगळं सार मला सांगितलं, हे तितकंच खरं. पण आम्ही कृष्ण अवतार जाणतो, पण पांडुरंग अवतार तुम्ही जाणला.
परी पांडुरंग मूर्ती निर्धारा अमुच्या अंतरा नेणवे, हे विठ्ठल आम्हा लौकिक नव्हते आम्हा ठाऊका, हे तुवा जाणले देख आणि पुंडलिक दुसरा. या भगवंताचं विठ्ठल हे नाव तुम्हाला कळलं, पुंडलिकाला कळलं. हे विठ्ठल नाम अलौकिक नव्हते आम्हा ठाऊक, हे तुवाच जाणले देख आणि पुंडलिक दुसरा. ऐसे परस्परे बोलते वाणी नामदेव ऐके श्रवणी, तो देवा सन्मुख तै क्षणी कर जोडून उभा असे. मग ज्ञानदेवा येऊन जवळी लोटांगणा, घाली ते वेळी जोडून या करकमडी स्वरूप न्याहाळी निज प्रेमे. महिलागिरी सभोवते साचार वेष्टून राहिले फणीवरा, कैसात मध्ये सारंगधर वैष्णवीर त्याभोवते. नात्री भोवती शिखरे निश्चिती मिधैमे, मध्ये मेरू गगनचुंबिता, तैसा वरिष्ठ रुक्मिणी कांत भोवते संतासरा. ही उडुगण वेष्टीत आकाशी सतेज पौर्णिमेचा शशे, तैसा भक्तमंडळीत ऋषिकेशी येतसे दृष्टीशी दिसोने. नातरी योगियात वरिष्ठ पिनाक पाणी दिसे श्रेष्ठ, ऐसा भक्तमंडळीत स्पष्ट वैकुंठ पीठ वैसला. ऐशा समारंभात मागुती ज्ञानदेवे आरंभिले स्तुती, तव श्रोते शासंकेत चित्ते प्रश्न करते भक्ती. हा निजांगी रुक्मिणी कांता ज्ञानदेव बैसले समाधिस्थ, आणि मागुती कैसी स्तुती करीता हा संशय चित्तात वाटला. श्रोते पुन्हा विचारतात की पांडुरंगाने जर ज्ञानदेव माऊलींना समाधी दिली, मग ज्ञानदेव माऊली स्तुती कशी करताय? हा संशय चित्तात वाटला. तरी ये विषय ऐका भाविक, देहा टाकल्या पंचभौतिक निजभक्तास वैकुंठ नायक दिव्य देह आणि देत असे. हे पंचभौतिक शरीर त्याचा आपण त्याग केला, तरी सुद्धा परमात्मा आपल्या भक्ताला दिव्य देह देतो. टाकल्या देहा पंचभौतिक निज भक्ताशी वैकुंठ नायक दिव्य देह अनेक देत असे. अनेक दिव्य देह धारण करतो परमात्मा, त्यांना दिव्य देह देतो. जो पंचभौतिक आपल्यासारखा देह धारण केलेला आहे, संत आपला देह आपण म्हणतो आपण त्या संतांना समाधी दिली, पण परमात्मा त्यांना दिव्य देह देतो. आणि त्यामुळेच ते समाधी घेतली तरी अनेकांचं कल्याण करीत राहतात. मी आहे येथेच, काय सांगतात संत, मी येथेच आहे, काळजी करू नका. तुम्ही हाक माराल तेव्हा तुमच्या मदतीला येणार आहे. असं का? मग ते कसे येऊ शकतात? ज्यांनी समाधी घेतली ते मदतीला कसे येऊ शकतात? तर परमात्मा त्यांना दिव्य देह देतो. देह टाकल्या पंचभौतिक निज भक्तास वैकुंठ नायक दिव्य देह अनेक देत असे. आपल्यासारखे केशवराज भक्ताशी कधी चतुर्भुजा भेदा भेदा अक्षर निर्सित सहज दासांचा. त्याला तो आपल्यासारखंच रूप देतो. निर्गुण निराकार परमात्मा त्याला आपल्यासारखंच सगुण साकार रूप देतो. आपल्यासारखे केशवराज भक्तांशी कधी चतुर्भुज भेदा भेदाक्षिज निर्सित सहज दासांचा. एरवी उद्धवाक्रादी भले मागे लिव्हे होऊन गेले, तेही समाधी पाहावया आले परी दिव्य देही निश्चित. उद्धव अक्रूर यांनी पण त्यांचा देह सोडलेलाच होता. मग माऊलीच्या समाधी सोहळ्याला ते कसे आले? त्यांना परमात्म्यांनी दिव्य देह दिलेला होता, म्हणून त्या दिव्य देह धारण करून ते त्या ठिकाणी समाधी सोहळ्याला आले होते. एरवी उद्धव आक्रोळादी भले मागील युगे होऊन गेले, तेही समाधी पाहावया आले परी दिव्य देही निश्चित. हे तुम्हा सत्य न वाटे देखा, तो प्राकृत दृष्टांत देतो आहे का? तैसा स्वप्न संभ्रमणिका पडे सकृका दृष्टीचे. स्थूळ देह पडले पडे धरणीवरी परी लावा आणि उदय स्वप्नांतरे. तेथे लिंगदेह निर्धारी निरंतर होत असे. ज्याप्रमाणे आपण झोपल्यानंतर आपल्याला स्वप्न पडतं, आणि त्या स्वप्नामध्ये काही वेळेला आपल्याला लाभही होतो आणि काही वेळेला हानी पण होते. म्हणजे एखाद्याला स्वप्नात लॉटरी लागते, तर लॉटरी लागली हेही त्याला खरंच वाटतं. आणि एखाद्याची धन चोरीला गेलंय कुठे स्वप्नामध्ये, पण त्याला ते खरंच वाटतं की धन खरंच चोरीला गेलंय. मग हे सगळं कोणी रूप धारण केले असतं? तर तो लिंगदेह आहे. तो लिंगदेह हे स्वप्नातली नाना प्रकारची रूप धारण करत असतो. ते तुम्हा सत्य वाटे देखा, तो प्राकृत दृष्टांत देतो ऐका. जैसा
स्वप्न संभ्रमनिका पडे सकळिका दृष्टीसी, स्थूळ देह पडे धरणीवरी. आपला हा देह काय झोपलेला आहे जागेवरती, पण आपण लिंगदेहाने म्हणजे स्वप्नातल्या देहाने अनेक ठिकाणी फिरून येतो. पाहायला गेलं तर लोक काय म्हणतील, नाही तर काल तर इथंच झोपला होता, नाही म्हणले काल मी शेगावला जाऊन आलो. अरे कुठे? स्वप्नात. मग स्वप्नात कोण कोण गेलो तो शेगावला? मग आपला हा लिंगदेह त्या ठिकाणी जातो. स्थूळ देह पडे धरणीवरी परी लाभाने होत असे स्वप्नांतरी स्वप्नांतरी तेथे लिंगदेह निर्धारी निरंतर होत असे. तैसेच मायेचे लाघव पाहे निजभक्त पावती दिव्य देह, ऐकोने श्रोते निसंशय झाले असते ते तेव्हा. हो म्हणा, खरंच आहे. आपल्याला तो अनुभव येतो स्वप्नामध्ये, आपण कुठे जातो सगळं पाहून येतो. पण देह तर इथेच पडलेला आहे. मग गेला कोणा ना आला कोण? तो आपला लिंगदेह जातो आणि लिंगदेह येतो. स्थूळ देह पडे धरणीवरी परी लाभाने होत असे स्वप्नांतर येते ते लिंगदेह निर्धारी निरंतर होत असे. तैसेच मायेचे लाघव पाहे निजभक्त पावती दिव्य देह, ऐकोने श्रोते निस्संदेह झाले असते तेव्हा. ऐका मागील अनुसंधान ज्ञानदेवे आरंभिले स्तवना, देवासी घालून लोटांगण करजोडून विनिविदा. म्हणे कृपासागरा पुरुषोत्तमा, मी काय जाणे तुझा महिमा, केवळ अज्ञानात्मा रामा नेणवे सीमा सर्वसा. माऊली म्हणतात की देवा, तुझं स्वरूप मी सुद्धा जाणू शकत नाही. तू दीनदयाळ पांडुरंग, भाविकासी कृपा करी अंगे. म्हणून भीमातटी श्रीरंग, पुंडलिकाजवळी तिष्ठे. चंद्रभागा सरोवर जाण, निरे भिवरेचे जीवना. युगे 28 परिपूर्ण, वाटपासी भक्ताची. पुंडलिकाच्या जवळ तू उभा आहेस, चंद्रभागेच्या तीरावर तू उभा आहेस. किती दिवस देवा? युगे 28 विटेवरी उभा. युगे 28 परिसे पूर्ण, वाट पाहसे भक्तांची. आता 28 युग विटेवर उभा राहून काय करतोस देवा तू? देव म्हणला, मी वाट पाहतो. कुणाची? ज्याला असं वाटतं हा भवसागर उतरून जावा, त्यांची वाट पाहतोय. ते माझ्या दर्शनाला येतील आणि भवसागर उद्धरून जात. वाट पाहे उभा भेटीची आवडी. मी माझ्या प्रेमळ भक्तांची वाट पाहतो. ज्यांच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी प्रेम आहे तेवढेच येतील ना, बाकीचे कशाला येतील? बाकीचे म्हणते आपण पिकनिकला जाऊ दुसरीकडे, ते कशाला पंढरपूरला येतील? मग पंढरपूरला कोण येतील? ज्यांना माझ्या दर्शनाची तळमळ लागली, कधी कधी त्या पांडुरंगाला पाहतोय, अशी ज्यांच्या मनाला तळमळ लागली तेवढेच येतील. जाऊयात, पाहूया. तरी इतकं वर्णन केलंय संतांनी पांडुरंगाचं, तो पांडुरंग कसा दिसतो ते तरी पाहू. मग हे पांडुरंगाचं रूप पाहायला मनाला तळमळ असावी लागते. ती तळमळ ज्यावेळेला निर्माण होईल त्यावेळेला परमात्मा आपोआप योग जोडून आणतो. ज्यावेळेला आत्ता बघा, काही वेळा आपल्याला असं वाटतं की आपल्याला कधी जायला मिळणार. तुमच्या अंतरंगात तळमळ लागली की परमेश्वर काही ना काही तर निमित्त करतो आणि तुम्हाला त्याचं दर्शन घडून येतं. आता शेगावला कोण जातं? शेगाव वही जाते है जिने बाबा बुलाते है. परमात्मा ज्याला बोलवतो ते जातात. बाकीचे पुष्कळ वेळेला रिझर्वेशन करून कॅन्सल करायची वेळ येते आणि एखाद्याला अचानक जायचा योग येतो. बघा, रिझर्वेशन करून सुद्धा रिझर्वेशन कॅन्सल करायची वेळ येते किंवा गाडीच कॅन्सल होते. आणि एखाद्याने काही ठरवलेलं नसताना सुद्धा त्याचं शेगावला जाणं होऊन जातं. म्हणून तो योग यावा लागतो. आपल्या अंतःकरणातली तळमळ असली ना तर परमात्मा काही ना काही युक्ती करतो आणि तो योग घडून येतो. कुणाचं तर लग्न ठरलेलं असतं, कुणाच्या तर काही कामाला आपण गेलेलं असतो, म्हणून आपण विचार करतो इथपर्यंत आलो ना, चला शेगावला जाऊन येऊ. म्हणजे त्यावेळेला ते निमित्त काहीतरी घडलंय. तुम्हाला योग कशाचा आलाय? संत दर्शनाचा योग आला. तसं पंढरपूरला जायचं आहे, काहीतरी निमित्त घडलं तर तुम्ही जाणार का नाही? म्हणजे त्यावेळेला भगवंताची इच्छा असते की आता ह्याला दर्शन द्यायचं आहे, मग तो निमित्त काही करेल. तो निमित्त काही करेल. आता 5 महिने पांडुरंगाची सेवा चालूच आहे, भगवंताची सेवा चालू आहे. आता त्याने काहीतरी निमित्त केलं. आता निमित्तामुळे आम्ही कुठे चाललोय? पंढरपूरला चाललो. म्हणजे काहीतरी निमित्त झालंय, पण त्या निमित्तामुळे काय योग आलाय? भगवंताच्या दर्शनाचा योग आला.
म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चांगल्या वाईट घटना घडतात, काहीतरी निमित्त होतं आणि त्या निमित्तामुळे आपण जातो. म्हणजे त्यावेळेला भगवंताची इच्छा असते की त्यावेळेला ते काही ना काही निमित्त घडून येतं. म्हणले युगे 28 विटेवर उभा, काय करतो रे तू? विटेवर उभा राहून परमात्मा म्हणतो, वाट पाहे उभा भेटीची आवडी. मी वाट पाहतोय माझ्या प्रेमळ भक्तांची, असं तो. चंद्रभागा सरोवर जाण नीरे भिवरेचे जीवन युगे 28 वरी पूर्ण वाट पाहसे भक्तांची. तू उधार धीर महिमेचा वर्णिता कुंठित चारी वाचा तेथे पवाडू मज कैसा सामर्थ्य वाचा वर्णावया. देवा, तू परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी या चारी वाणीच्या पलीकडे तुझं स्वरूप आहे. त्या चारी वाणीने आम्ही तुझं वर्णन करू शकत नाही. शेषा ऐसा तोंडाळ जाण स्तुती करी सहस्रवदना जीवा चिरणे जे झाल्या बघण मग मौन धरून राहिला. अरे, ज्याच्यावर तू पहुडतोस ना तो शेष, त्याला किती मुख आहे? 1000 मुख आहे. त्या 1000 मुखाने त्यांनी तुझी स्तुती करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या जिभेचे 2 तुकडे झाले तरी सुद्धा तुझं स्तवन पूर्ण झालं नाही. शेषा ऐसा तोंडाळ जाण स्तुती करीत सहस्रवदन जिव्हा चिरून झाल्या भग्न मग मौन धरून राहिला. मग तो मौन धरून राहिला की नाही देवा, आता मी तुझी स्तुती करू शकत नाही. तो तू अलंकापुरेस येऊन मज समाधी दिली पूर्ण म्हणून ज्ञानरूप जाण परब्रह्म सगुण तू देवा. ज्ञानदेव हे मज म्हणती हे तुझेचे नाम रुक्मिणीपती जड जीव तारावया निश्चिती अवतार क्षिती घेतला. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की हे ज्ञानदेव हे माझ्या ह्या देहाला असलेलं नाव हे निमित्त मात्र आहे. हे सगळं कार्य देवा तूच ह्या देहाला निमित्त करून घेतलंस. ज्ञानदेव हे मज म्हणते हे तुझेचे नाम श्रीपती. ज्ञान हाच देव, देवा हे तुझंच नाव आहे. ज्ञानदेव हे नाव तुझे मला दिलेले आहेस ना, तर ज्ञान हाच देव आहे, हे तुझंच नाव आहे देवा. ज्ञानदेव हे मज म्हणते हे तुझेचे नाम रुक्मिणीपती जड जीव तारावया निश्चिती अवतार क्षिती घेतला. तो तेथे विष्णुदास नामा म्हणे देवादेव पुरुषोत्तमा वरदेऊन मेघश्यामा अंगीकारसे आमा अनाथा. तो इतक्यात अंतरिक्ष गगनी विभूत वैसोने आले विमाने तिही जय जयकार करुनी दिव्य सुमने वर्षी. विठ्ठल परब्रह्म रूप सगुण पुढे पुंडली गुण निदान तेथे अष्टमाधिक सिद्धी येऊन कर जोडून तिष्ठती. इतक्यात स्वर्गातले देव सुद्धा विमानातून आले. काय पाहायला आले? परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. त्या परब्रह्मलिंग स्वरूप असणाऱ्या पांडुरंगाला भेटायला आलेले आहेत. विठ्ठल परब्रह्म रूप सगुण तेथे पुंडली गुण निधान तेथे अष्टमा सिद्धी येऊन कर जोडून तिष्ठती. अष्टसिद्धी दासी परी रावतात ज्याच्या घरी. मग लीला नाटके वैकुंठपदे समुखे नेमस्त करत असे तिथे कार्तिक वद्य अष्टमी प्रदे जे कीर्तनी येते स्थळे ऐसे प्रेमळ वैष्णव जनते ब्रह्मलोक पावते जाण ऐसावर जगत जीवन स्वमुखे आपण बोलत असे. म्हणाले कार्तिक वद्य अष्टमीला जे या ठिकाणी येऊन कीर्तन करतील ते माझ्या पदाला प्राप्त होते. ऐसे प्रेमळ वैष्णव जनते ब्रह्मलोक पावते जाणा ऐसावर जगज्जीवन स्वमुखे आपण देत असे. ते ब्रह्मलोकाला जाऊन पोचतील. नवमीस कथेचा गजर करतील जे वैष्णवीरा ते चतुर्भुज होते साचार रुक्मिणीवर म्हणत असे. नवमीला जे कीर्तन करतात ते चतुर्भुज होतात. अष्टमीला कीर्तन करणारे ब्रह्मलोकाला प्राप्त होतात. नवमीला कीर्तन करतील ते चतुर्भुज होतात. दशमीस दिंडी जागरण करते होय तयासी उत्तम गती कीर्तना करते सप्रेम भक्ती वैकुंठासे ते निश्चित. दशमीला दिंडी करतात, जागरण करतात, ते वैकुंठाला येतात. एकादशी व्रत निश्चित नामस्मरणे कोटी या घडता एका युगाचे सामर्थ्य घटका लोटत कीर्तने. एकादशीला जे कोणी कीर्तन करतात त्यांना कोटी यागाचं पुण्य प्राप्त होतं. एका युगाचं सामर्थ्य प्राप्त होतं. कधी ह्या 1 तासभर कीर्तन ऐकलं तर
रात्री करता जागरणात तारील सकळ जणा ऐसे सुमके वधूसून सोयी वरदान मृत. रात्री जो जागरण करून कीर्तन करेल त्याला तो असंख्य लोकांचा उद्धार करेल. द्वादशी श्रीरापती उत्सव कीर्तन करतील ये वैष्णवा ते वैकुंठासी ती स्वयमेव सप्रेम भाव धोनी. द्वादशीला काल्याचं कीर्तन करतील ते वैकुंठाला प्राप्त होतील. त्रयोदशीस उत्तम थोर तिंड्या पताका नामा भार काळ मृदंग जनकार करावा घोष नाम घोषे. नामदेवणी चतुर्दशीशी आणि अमावस्येच्या दिवशी नेहमी राहील जे आळंदीशी ते निश्चयशी ठरतील. त्रयोदशीला दिंड्या पताकांचं भार यावा आणि चतुर्दशीला आणि अमावस्येला आळंदीला येऊन कीर्तन करावं. नामदेव म्हणे चतुर्दशीशी आणि अमावस्येच्या दिवशी नेहमी राहतील जे आळंदीशी ते निश्चयशी ठरतील. ऐसावर बोलून यारी समजता गौरवित्य श्री वस्त्रे भूषणे नानापरी देवनी मुरारी दोषित. अमौल्य रत्ने मुक्ता फळ देवोनी गौरविले भक्त प्रेमळ. धन्य धन्य ते मैतळ आले घन निळजे आले घन निळजे ठाया. मग रुक्मिणी आणि सत्यभामा संगीत सोने पुरुषोत्तमा म्हणते अलंकापुरीचा महिमा सांगीजे आमा हे समये. पुण्यभूमी हे महाश्रेष्ठ अवतरले असे भूवैकुंठ हे प्रत्यक्ष जाणीजे शिवपीठ स्वामी वैकुंठ म्हणत असे. मग सगळ्यांनीच त्या ठिकाणी आलेले आहेत. रुक्मिणी बाबा आलेली आहे, सत्यभामा आलेली आहे. त्यांनी सांगितलं आम्हाला आळंदीचं महत्त्व समजून सांगा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा संत ज्ञानेश्वराशी. पंढरपूरची यात्रा झाली की आळंदीची यात्रा आहे. रुक्मिणी आणि सत्यभामा म्हणते आम्हाला ह्या क्षेत्राचं महत्त्व सांगा. कुठल्या? आळंदी क्षेत्राचं महत्त्व सांगा. पुण्यभूमी हे महाश्रेष्ठ उतरले असे भूवैकुंठ हे प्रत्यक्ष जाणीजे शिवपीठ स्वामी वैकुंठ म्हणत असे. हे म्हणले प्रत्यक्ष शंकराचं स्थान आहे. कुठलं? हे जे आळंदी क्षेत्र आहे शंकराचं स्थान आहे. आपल्याला माहिती आहे नंदी बाजूला करून खाली माऊली उतरलेले तर तिथे त्याला समाधी दिलेली आहे. पुरातन महात्मे येथे जे अपूर्व स्थानागस्तीचे जन्म झाले जे स्वामीचे स्थळ हेचे अनादी. हे अलंकापुरी क्षेत्र हे शिवपीठ आहे. या ठिकाणी अगस्तीचा जन्म झालेला आहे, अगस्त्य ऋषींचा. पुरातन महात्मे येथे जे अपूर्व स्थान अगस्तीचे जन्म झाले जे स्वामीचे स्थळ हे तेचे अनादी. पूर्वापार युगायुगे अनेक पुण्य घडले यागे अनेक तपे केली जगी या अलंकापुरी क्षेत्री. अनेक युगायुगामध्ये ह्या अलंकापुरी क्षेत्रामध्ये अनेकांनी यज्ञागादी कर्म केली. अनेकांनी या ठिकाणी आळंदीला तपश्चर्या केली. पूर्वापार युगायुगे अनेक पुण्य घडले यागे अनेक तपे केली जगी या अलंकापुरी क्षेत्री. रामकृष्ण उच्चारून हे करील हरिकीर्तनाचा यासे नाही भववंदना मधुसूदन म्हणत असे. रामकृष्ण हरी या नावाचा घोष करून जो कोणी इथे कीर्तन करेल त्याला अनेक तप केल्याचं पुण्य प्राप्त होईल. रामकृष्ण उच्चारून येथे करील जो हरी कीर्तन यासे नाही भवबंधन मधुसूदन म्हणत असे. त्याला भवबंधन राहणार नाही. सप्तरूपेन उखंडे सकळ आणि अवघा ब्रह्मांड गोळवा या होन वाढतात काळ पुण्य जोडे या ठाये. हे उत्तमोत्तम स्थळ धान सकळ जीवांचे माहेर पूर्ण नामे चराचर तरतील जन मार्ग सोपान सुगम. हे उत्तमातलं उत्तम स्थळ आहे. कुठलं? अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. हे उत्तमोत्तम स्थळ धान सकळ जीवांचे माहेर पूर्ण नामे चराचर तरतील जन मार्ग सोपान सुगम. हा सोपा मार्ग आहे. ऐसे सोमके सारंगधर रुक्मिणीशी सांगे कृपा सागर तेथे ज्ञानदेव जोडून कर. ऐके साधा सादर निज प्रेमे अनुतापे करून निश्चिती ते अनुष्ठान येथे करते त्यांचे पूर्वज उद्धरते विष्णुदासाप्रती सांगत असे. जे कोणी या अलंकारापुरी क्षेत्रामध्ये अनुष्ठान करतील त्यांच्या पूर्वजांचा उद्धार होईल. अनुतापे करून निश्चिती जे अनुष्ठान येथे करते त्यांचे पूर्वज उद्धरते विष्णुदासाप्रती सांगत असे. सर्वाभूती करून करुणा येथे करील जो अन्नदाना तो भोई गतो वैकुंठीच्या राजकारणा अधिकारी जाणा होईला. हे उत्तमोत्तम स्थळ देख या समान नाही आणि का केवळ शिवपीठ निशंक अलंकापुरी जाणीजे. येथे येऊन देवादिदेव समाधी श्री ज्ञानदेव
तो वर्णावया ठाव पवाळ पहा हो असे ना. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष माऊलींना समाधी दिली ते क्षेत्र फार पवित्र आहे. अनंत जन्मीचे उदरी पुण्य तरी ज्ञानदेवाचे होय दर्शना ऐसे सुमुखे करून मधुसूदन म्हणत असे. माऊलीचं दर्शन कोणाला घडेल? अनेक जन्माचं पुण्य ज्याच्या गाठीला आहे ते आळंदीला जातील, माऊलीचं दर्शन घेतील. हे जे सकाळ तीर्थाचे मूळ सिद्ध सारखा विश्रांती स्थळ येथे वास करता तात्काळ दोष सकळ नासरे. अजान वृक्षाचे तळी जाण नित्य जो करेल कीर्तना तो यम यातनेपासून चुकला जाण निश्चित. या ठिकाणी अजान वृक्ष आहे. या अजान वृक्षाच्या खाली बसून पारायण करावं, नामस्मरण करावं. तो यमयातनेपासून चुकला जाण निशिरा. सुवर्णाचा श्वत्थ दान नित्य करील त्याचे पूजना. सकळ सिद्धी तया कारडे पडोतने उडे न देती. या ठिकाणी सुवर्ण पिंपळ आहे, त्याचं पूजा करावी. ज्ञानदेवी लागोरी प्रीती हे सप्त प्रदक्षिणा नित्य करते. यांचे पूर्वज समस्त निशिती वैकुंठासी ती सकळीक. माऊलीच्या मंदिराला 7 प्रदक्षिणा कराव्यात. नित्य करून संध्या स्नान द्विजास घालते भोजना. ते पवित्र होती जाण सायुज्य सदन पावती. या ठिकाणी अन्नदान करावं. तो तेथे नामा वैष्णवी रमणे धन्यदा ग्राम अलंकापुरा. तयाचा महिमा अनुभव हो अपार तिही लोकी दुर्लभा. ऐसा तीर्थ महिमा जाण सोमते बोलले मधुसूदना. धन्य देव वैष्णव भक्त पूर्ण वीरांची महिमा कळेना. हे नवर्ण वेचे तीर्थ सिद्धेश्वर लिंग समर्था. तेथे विष्णू अवतार साक्षात असे नांदत ज्ञानदेव. हे सिद्धेश्वर लिंग आहे. या ठिकाणी भगवान महाविष्णूचा अवतार ज्ञानेश्वर माऊली. जेथे विष्णू अवतार साक्षात असे नांदत ज्ञानदेवा. संत मंडळी गरुड ध्वज वैसले असते अतोक्षजा. तो पुंडलिक भक्त सहज बोलत गुज निज सप्रेमे. म्हणे हे शिवपीठपुरी येथे तपकरी त्रिपुरारी. पंढरी होऊन अधिकोत्तरी असे अंतरी मजगमे. पुंडलिक म्हणतो की देवा प्रत्यक्ष शंकराने या ठिकाणी तप केलेले आहे. ऐसे बोलता पुंडलिक यथार्थ म्हणती ब्रह्मादिका. धन्य क्षेत्रवासी लोकप्रेम सुख भोगती. ऐकून पुंडलिकाचे वचन काय बोले जग जीवना. तो तपिया वरिष्ठ शिरोमणी मज कारणे वश केले. तुझा ऐसा वक्ता एक काळी शोधिता नाही भूमंडळे. ऐसेच प्रेमे तेवढी भुलून मनवाळी बोलले. मग ज्ञानदेव शारंगधर काय बोलले मधुरोत्तरा. तुम्ही तिघे या पृथ्वीवर सृष्टीवर जगदोद्धार झाले ते. ज्ञानदेव शारंगधरा काय बोले मधुरोत्तरा. तुम्ही तिघे या सृष्टीवर जगदोद्धार झाले ते. त्यांनी सांगितलं पुंडलिका तू, ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराज हे तिघही जगदोद्धाराचं कार्य करतायत. येथे मग ज्ञानदेव शारंगधर काय बोलले मधुरोत्तरा. तुम्ही तिघे या सृष्टीवर जगदोद्धार झालेले. येथे सभा मंडपी गजर कडिता वैकुंठी ती नर. तो पुंडलिक घेऊन समोर केला नमस्कार देवासे. म्हणे देवा श्री हरी धन्य माझ्या भाग्याची थोरी की तू भक्तराज कैवारी दुर्ला संसारी विठ्ठला. ऐसा संवाद करून देख देव भक्त झाले. एक ज्ञानदेव ते उभे तया समुख सप्रेम सुखपात असे. तैसा पुष्पा माझी मकरंद असते मिलंद गुंजाळ वगैरे घाले तेथा. तैसे समरस देव भक्त सभा नामा विलोकित दुरोनी. देव आणि भक्त एकरूप झालेले आहेत. नामदेव महाराज पाहतात देव आणि भक्त दुजा नाही विचार. देव आणि भक्त समरस होऊन गेलेले. नामा विलोकित दुरोनी दर्पणा माझी समरसे मुखा. मग नेत्रेपाती सुख तैसे देव भक्त होता. एका तो सोहळा देखील नामदेवा. ही दुग्धात क्षीर आळली वरवी भोगतात आणि त्याची चवी तैसे देवभक्तांची पदवी नामदेव बरवी कळो आली. ज्याप्रमाणे साखर दुधाशी एकरूप होऊन जाते. ती दूधच लोकांना वाटतं दूधच आहे, पण ती साखर म्हणजे साखर याच्यात दिसत नाही का दुधाशी एकरूप झाली. तसे भक्त देवाशी एकरूप होऊन जातात. ही दुग्धात क्षीराळली वरवी भोगतात आणि त्याची चवी तैसे देवभक्तांची पदवी ज्ञानदेवाशी वरवी कळो आली. तसे जे भक्त देवाशी समरस झालेले आहेत ते आता दूध गोड आहे कोणाला कळेल, जो त्याची चव घेईल त्याला कळेल की नाही. तसं जे भक्त देवाशी समरस झालेत हे कोण जाणेल, संत संताला जाणतात.
की दुग्धात क्षीराळली बरवी भोगतात आणि त्याची चवी तैसे देवभक्तांची पदवी नामदेवासी बरवी कळवाले की विषय इंद्रिय मिळता पुढे त्यांची रती नायक जाणे गोडे हे विदेह भक्तांची प्रीत गाडी नामदेवासी रोकडी कळवाले ही पर्जन्य पृथ्वीवरी होती ते सुख होती भोगती वनस्पती तैसे देवभक्तांची प्रीती नामदेवा चित्ती कळवाले पुढे शिव अवतार साक्षात निघोट परब्रह्म निवृत्तीनाथ तो स्थविल रुक्मिणी कांत देवरसा भक्त भाविको. आणि शंकराचा प्रत्यक्ष अवतार कोण आहे? निवृत्तीनाथ महाराज. निवृत्तीनाथ ही जी परंपरा चालत आलेली वारकरी संप्रदायाची ती कशी चालत आली आहे की शंकराने बोध केलाय, जे दत्तात्रयाने बोध केलाय कोणाला की तो बोध केला शंकराने मूळ तत्वज्ञान सांगितलेलं. ते तत्वज्ञान कुणी ऐकलं? मच्छिंद्रनाथाने ऐकलं. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष ओळला गैनेनाथ. म्हणजे मच्छिंद्र शिवपार्वतीने शंकराने पार्वतीला सांगितलेलं तत्वज्ञान कुणी ऐकलं? माशाच्या पोटामध्ये असलेल्या मच्छिंद्रनाथाने ऐकलं. मच्छिंद्रनाथाने तो बोध कोणाला केला? गोरक्षनाथाला केला. गोरक्षनाथाने तो बोध कोणाला केला? गहिनीनाथाला केला. गहिनीनाथाने तो बोध कोणाला केला? निवृत्तीनाथाला केला. निवृत्तीनाथाने तो बोध कोणाला केला? ज्ञानेश्वर माऊलींना केला. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी जगाला ते तत्वज्ञान सांगितलं. मच्छिंद्र ओळला गोरक्षाशी. गोरक्षे बोध गहिनीनं, गोरक्षाने बोध गहिनी प्रती केला आणि गहिनीने निवृत्तीनाथांना केला. अशी ही परंपरा चालत आलेली वारकरी संप्रदायाची. शिवावतार साक्षात निघोट परब्रह्म निवृत्तीनाथ तो स्थविल रुक्मिणी कांतरे परसा भक्त भाविको जैसे पक्वान निपजले सदने ते धावून वाढते वराडीने तैसे पुरातन संतांची बोलणी देवी ते श्रोणी श्रोती. जसं एखाद्या सुगरणीने स्वयंपाक तयार करावा आणि वाढणाऱ्याने मुक्त हस्ताने तो वाढावा, तसं महिपती महाराज म्हणतात अनेक संतांनी संत चरित्र लिहिलेली आहे. ती सगळी मी तुमच्यापर्यंत वाढण्याचं काम करतोय. त्यात महत्त्व काय? वाढप्याला आहे का? नाही. महत्त्व कोणाला आहे? सुगरणीला आहे. वाढणाऱ्याला काय महत्त्व आहे? तसं हे महिपती महाराज स्वतःकडे मोठेपण घेत नाही. हे म्हणतात हे सगळं सुगरणीने केलेले, फक्त वाढण्याचं काम मी करतोय. तैसी पुरातन संतांची बोलणी. आम्ही तर काय करतो? हे संतांनी सांगितलेलं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. यात आमचं काहीच नाही आहे. आम्ही वाढप्याचंच काम करतोय. मुक्त असताना वाढतोय. पोटभर खा असं आम्ही सांगतो. तैसे पुरातन संतांची बोलणी लेववीत श्रवणी श्रुतयांच्या तैसे हेमरत्नांची पुरातन प्रभा करी वंदन करिता येत प्रभा मग चतुर करून खोळंबा राहतसे उभा पावया देवी प्रासारिक संतांचे बोलणे त्याशी अल्पवतीची कादने नाना दृष्टांत जोडून रत्ने कर्णभूषणे निर्मिले ते भाविक प्रेमळ आणि विरक्त त्यापुढे ठेवली असते सत्य परीक्षा करून द्याल उचित महिपती चिंतित मानसे स्वस्ती श्री संत लीलामृत करत श्रवणाची वृत्ती मनोरथ प्रेमळ परसो ज्ञानी भक्त चतुर्दशोध्याय घोडा रसाळा श्रीकृष्णार्पणमस्तु. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवम्. रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. आता संतांची चरित्र आपण पाहिली. राहिलेला कथाभाग जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला आपण सांगू. आता उद्या देवाला आपण मागणं मागूया की देवाची कृपा आपल्यावर असावी. हे मागणं आपण संतांनीच जे मागितले तेच आपण पाहूया उद्या. कारण
कथेच्या शेवटी मागणं मागावं असं म्हटलं ते आपण उद्या आपण ते मागणं काय आहे, संतांनी मागितलेलं तेच आपण मागणार ना. आपल्याला काय कळतं, संतांनी जे मागितलं तेच आपण देवाला मागावं. आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची, ठेविले चरण विटेवरती सावळी घनश्याम मूर्ती. गळ्यामध्ये पुष्पहार रुळती फुले त्यावरी वैजयंती. लाजला पंचबाण जासी, लाजला पंचबाण जासी, असे ते वदन कमल समनयन हरपले भान पाहताची. उभी ही माय अनाथांची, आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची. कटीला पीतांबर कशिला कस्तुरी तिलक भव्य भाला. मिथिना अबीर गुलाला दर्शना संत संग आला. जल्लरी टाळ वाजताना, जल्लरी टाळ वाजताना नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले. चित्त हरी पायी गुंतले, चित्त हरी पायी गणूला पाव विठावाई. आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची. सद्गुरु गजानन महाराज की जय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर.